नमस्कार. नमस्कार. मी माझ्या अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत शिक्रापूर येथील स्वातंत्र्य सेनानी बाबूराव जनार्दन हिरवे यांचे सुपुत्र नानासाहेब हिरवे यांना भेटण्यासाठी. नानासाहेब हिरवे यांचा संपूर्ण जीवनकाळ जुन्नर तालुक्यामधील छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी, ओझर, लेण्याद्री आणि त्याचप्रमाणे इतर लेण्या ह्या सगळ्या निसर्गाने समृद्ध असलेल्या वातावरणामध्ये नानांचं 40 वर्षाची ती पोलीस दलाच्या माध्यमातून लोकसेवा झालेली आहे. ही लोकसेवा करता करता शेवटी निवृत्त होताना फौजदार म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो आज आपण त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार नाना. नमस्कार. नाना, आपलं बालपण कुठं गेलं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं बालपण शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावात गेलं. त्या काळामध्ये आपली शाळा कुठं होती आणि शिक्षक कोण कोण होते? माझी शाळा जीवन शिक्षण मंदिर आणि विद्याधाम प्रशाला शिरूर शाखा शिक्रापूर इथं माझं शिक्षण झालं. माझं 7वी पर्यंत जीवन शिक्षण मंदिर या शाळेत झालं. त्यावेळेस मला शिक्षक म्हणून ससाने गुरुजी, बेंडे गुरुजी, सासवडी गुरुजी असे शिक्षक होते. आणि विद्याधाममध्ये साकोरे सर, ठाकूर सर, पवार सर म्हणून होते, बांगर सर होते. 11वी 12वीला बांगर सर होते. अशा पद्धतीने. आणि त्या काळात ते बाल सवंगडी कोण कोण होते? माझे सवंगडी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगितलं तर बाळासाहेब दळवी, विजू मांढरे, परत अर्जुन चव्हाण, परत इकडं गोरक्ष साळुंके, दत्ता गायकवाड, परत नरेंद्र गायकवाड असे बरेचसे मित्र होते माझे. शिक्रापुरात माझं तरुणात चांगलं हे होतं. म्हणजे अजून भरपूर होते, पण आता नावं सगळी सांगायला गेलं तर शिक्रापूरचे सगळेच मित्र माझ्या. अरुण सोंडे होता, प्रकाश सोंडे होता, पोपट सोंडे होते. हे सगळे त्या काळचेच माझे सवंगडी. बरं नाना, आता तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं? शेवटी मी 12वी पर्यंत शिक्रापूरला शिकलो. FY शिरूरला सिटी बोरा कॉलेजला. त्याच्यानंतर मी व्यवसाय काय झालं, 12वी नंतर मला एक गॅप बसला. हे झालं तर मी 1900 नंतर व्यवसायात पडले तुम्ही? माझ्या 2 जर्सी गाया घेतल्या होत्या मी. सुशिक्षित बेकार कर्ज काढलं होतं आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया शिक्रापुरात पहिलीच बँक होती, त्याच्यातून काढलं होतं सुशिक्षित बेकार. तर मी त्यावेळेस 2 गाया घेतल्या, त्या दुग्धपालन व्यवसाय केला. माझं दूध बरंच चांगलं जायचं. परंतु मला 86 साली याचा पोलीसचा कॉल आला, एम्प्लॉयमेंट थ्रू. तर आम्ही त्यावेळेस काय एवढी गर्दी नसायची, फक्त कॉल आला यायचा. भरतीला फिजिकल असलं की आणि थोडं परीक्षा थोडी फार नॉर्मल असायची, त्याच्यात भरती व्हायचं. त्यावेळेस कॉल आल्यानंतर एक गावातला आदिनाथ शेंडे म्हणा, मी अब्बास तांबोळे असे गेलो भरतीला. परंतु माझा लकीने तिथे नंबर लागला. त्यावेळेस आमचे पोलीस सुप्रिंट ऑफ पोलीस माननीय भुजंगराव मोहिते साहेब होते. त्यांनी आम्हाला त्यावेळेस सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी कुठे? पुढच्या शिक्षणामध्ये मी भरती झाल्यानंतर ट्रेनिंग वगैरे खंडाळा, तिथं आमचं RPTS खंडाळा, तिथं ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आम्ही परत खंडाळ्याहून ट्रेनिंग संपून आल्यानंतर माझं पोस्टिंग जुन्नर तालुक्यात झालं. जुन्नर मध्ये किती वर्ष काढले? जुन्नर मध्ये माझी सेवानिवृत्तीपर्यंतची सेवा भरपूर प्रमाणात थोडी मंचरला झाली आणि 2 1 वर्षभर झालं. बाकी सगळी जुन्नरला झाली. मॅक्झिमम टाइम जुन्नर तालुक्यात. म्हणजे लोकांचा सहवास आणि तिथल्या लोकांचं प्रेम सगळं जुन्नर लोकांकडे भेटलं. जुन्नर माझी कर्मभूमी. बरं ना, आता हे झालं नोकरीवर. आता मला हे सांगा, आता शिक्रापूरमध्ये लहानपणी असताना, त्यावेळेस असताना पांडुरंग मंडळाच्या माध्यमातून तुम्ही जी समाजसेवा केली किंवा गावाच्या जडणघडणीचा वाटा उचलला, त्याच्याविषयी थोडं सांगा.
आम्ही पांडुरंग समाजसेवा युवक मंडळ स्थापन केलं की त्यावेळेस शिक्रापूरची परिस्थिती दुष्काळी गाव म्हणून आपलं प्रसिद्धच होतं. त्यामुळे आपल्या गावात एक मंदिर होतं, धार्मिक स्थळ म्हणजे आपलं ग्रामदैवत वगैरे म्हणा किंवा गावातली मंदिराची जुन्या पद्धतीची हे होतं. म्हणजे राम मंदिर असेल किंवा हनुमान मंदिर असेल, काय होतं आपल्या गावात जुन्या परंपरेप्रमाणे वरात आली की मंदिरात बसायची लोक, प्रत्येक म्हणजे तिच्या मंदिरात बसत असत. पण आपण मग आमचे मंडळ स्थापन झाल्यानंतर आपण म्हणलो काहीतरी समाजाची सेवा करावा की म्हणून काय केलं, म्हणलं मारुतीच्या मंदिरात जाण्यापेक्षा एक वाटा बांधू आपण तिथं आणि त्याच्यावर फरशी वगैरे टाकू, म्हणजे त्याच्यावर लोक येऊन बसतील, त्याला आपल्याला आणि ढोल पथक होतं आमचं, ढोली पथक पांडुरंग समाजसेवा मंडळाचं. तर त्यामुळं आम्ही मग ते आता गावातून पैसे तर काय कोण देत नव्हतं, परिस्थिती सगळ्यांची नाजूक होती, त्यामुळे वर्गणी मागायची नाही. मग आम्ही काय करायचो त्यावेळेस एक पडद्यावरचे चित्रपट आणायचो आम्ही, मंडळाने ठरवलं पडद्यावरचे चित्रपट आणायचे, मग ते 500 रुपयाला मिळायचे. मग आपण ठरवायचं की आपल्या गावात हा पिक्चर पाहिला किती लोक येतील, आपण म्हणून समजू 700 लोक येतील, मग आपण 3 रुपये तिकीट लावू, म्हणजे 2100 रुपये व्हायचे, 500 त्यांना जायचे, बाकीचे राहिले तर ते फरशीला उपयोगी पडले. असे पैसे आमचे साचले. त्याच्यातून आम्ही समाजाची सेवा केली, म्हणजे एक राम मंदिरात फरशी बसवली होती, परत ढोली जिम वगैरे मंडळाच्या त्या पैशातून घेतलं होतं. त्याच्यानंतर मग मारुतीच्या हॉटेलला फरशी बसली होती. आणि असं करताना थोडासा का मला त्रास झाला थोडासा, की मग त्याच्यानंतर थोडं आमची फाटाफूट झाली. काय झालं त्यावेळेस विरोळे पाटील होते आपल्या इथे, त्यांच्याकडे ट्रक होत्या, त्यांची 36-36 नंबरची गाडी वाळू भरायला जायची, वरस गावडे आम्हाला त्यांची वाळू टाकायची. मग त्या टायमाला कारण ती हमाली वगैरे पैसे, कारण भाड्याला पैसे जायचे ना, 2100 रुपयात काय ते डिझेलला त्याला 700 फरशीला काय द्यायचे. मग आमच्या मुलांना आम्ही काय विजू मांढरे असेल, बाळासाहेब दळवे असेल, अर्जुन चव्हाण असेल, ते म्हणले आपण त्या ट्रकमध्ये जाऊ वाळूवर बसून, वरसगावला त्यांची ट्रक बी खाली करू आणि येताना आपली त्याच्यात फरशी बी भरून, हमाली नको द्यायला, आपण आपलंच देऊ आणि इथं बी आपण खाली करू, असं म्हणून अशी इतकी समाजसेवा केली आम्ही. भाडं वाचलं, सगळं भाडं वाचलं, हमाली वाचली, अशी आम्ही बरेचसे. म्हणजे अजून त्या ढोल पथकामध्ये तुमचं काय काम असायचं? मी ढोल वाजवायचो. माझे वडील पहिले संघर्षातून गेलेले आहेत. मराठी शाळेला वडिलांनी माझ्या जागा दिली ती जागा दिलेलं मला आठवत नाही, पण माझ्या बाकीच्या बंधूंना आठवत होतं. त्याच्यानंतर दादांनी समाजाकरता दाढी वाढवली, ती शाळा केली. म्हणजे जोपर्यंत शाळेचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी दाढी आणि चप्पल घालणार नाही, असं मी पण केलं. त्याच्यानंतर वडिलांनी तो काय खूप मोठं योगदान होतं. तर त्यांना आम्ही म्हणायचो कशाला दादा जागा दिली वगैरे, ते नाही म्हणजे तिथं जे जे शिकतील त्यांच्या पायाच्या पुण्याने तुमचं चांगलं होईल बाबा, त्यांचा पुढचा विचार. असं तर त्यांच्या पायाच्या पुण्याने चांगलं. जागा दिली म्हणजे मी दिली, संपलं काम. मला त्याच्यापासून काय माझं नाव व्हावं असं काही नाही. ठीक आहे, आम्ही असंच म्हणायचो, कारण त्यांनी जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत त्यांचं आम्ही नाव लावून देत नव्हतो कोणाला. त्याच्यानंतर आपल्या गावचे सरपंच रामभाऊ सासवडे नाव लावावं असा ठराव केला वाटतं. मराठी शाळेला तेव्हापासून वडिलांचं नाव लावलेलं आहे. हे नाव लावण्यापाठी बांदल पैलवान होते, राजाभाऊ मांढरे असतील, राजाभाऊ नारायण मांढरे असतील, बाळासाहेब चव्हाण आहेत, राजाभाऊ कुलकर्णी होते. यांनी सांगितलं की बाबा जुन्या लोकांनी त्यांनी एवढं योगदान केलं तर त्यांचं काहीतरी ठीक करा. मग त्यामुळे रामभाऊ सासवडे असेल, तुम्हाला सांगतो बांदल पैलवान असतील, यांनी सगळी मानावं घेतलं. त्यांच्या वेळेसच ते वडिलांचं नाव त्यांनी लावलं आणि त्याची बाकीचे सगळ्यांनी त्याला साथ दिली म्हणून ते नाव लावलं त्यांनी. भरती व्हायच्या आधी तुम्ही 72च्या दुष्काळात काय काम केले? मी भरती व्हायच्या आधी 72चा दुष्काळ आम्हाला चांगला मला जाणवतो. त्यावेळेस मी छोटा असेल, परंतु त्यावेळेस तळ्यावरची कामं केली. सायकरच्या तिथे एक तळ होतं, तिथं मी, माझा भाऊ, आई आणि बहीण आणि वडील यांना काम करायला कुठंच पाठवलं नाही मी घराच्या बाहेर, किती दुष्काळ असला तरी. आम्ही मात्र भावांनी ते केलं. त्याच्यानंतर नाफेड म्हणून चालू झालं कांद्याचं तळेगावला, त्याच्यात ती पावती फाडायला मी होतो. पेपर वाटले मी, सगळ्यात महत्व संघर्षमय जीवन म्हणजे मी ते पेपर वाटले. मी साळी म्हणून तळेगावला किसनराव साळी त्यांची एजन्सी होती. त्याच्यानंतर मग मी पेपर वाटायचं काम केलं. त्याच्या पेपर वाटायचं काम केल्यानंतर काही वेळेस पोस्टमनचंही काम केलं. पोस्टात होतं. आदिनाथ
शेंडे हा, तो कामाला गेल्यानंतर मला दिले थोडे दिवस. हा, हा. त्यावेळेस ईशुक गुरुजी होते पोस्ट मास्तर, हं. परत कुंभार गुरुजी होते पोस्ट मास्तर. आणि शिक्षक लोकांच्या ताब्यातच पोस्ट हो हो, येस येस, मराठी शाळेत शिक्षण लोकांचे असतं. मग त्या बॅगावर शिक्का करायचा, टापला ग्रामपंचायत समोर टपाल गाडी थांबायची, त्यात त्या बॅगा द्यायच्या. आणि पंढरपूरच्या वारीचा काय किस्सा आहे? वडिलांबरोबर मी प्रस्थानपासून म्हणजे आळंदीपासून एकदा गेलो हं. आणि सासवड पासून एकदा गेलो. त्यावेळेस 75 रुपये हे होतं, काय ते आपण म्हणतो त्याला बिशी. बिशी. हं. 75 रुपये बिशी ती. परंतु परमेश्वरांनी वडिलांबरोबर मला एकदा म्हणजे प्रस्थान आळंदीपासून वडिलांच्या बरोबर मला जायची सोय होती. मी वडिलांच्या बरोबर गेलो दोनदा. हं. वडील मात्र माझे वारीला प्रत्येक वेळेस जात होते. आणि ते आता पेटी वाजवणं हा. भजनकरी मंडळामध्ये ते होते म्हणजे होते. 12 गाव धर्मशाळा होती आपली. हं. आळंदीतून जायचे प्रस्थान. तसेच दर एकादशीला आळंदीला जायचो तर आम्ही पायी जायचो फुलगाववरून वडिलांबरोबर. पोलीस भरतीनंतर पहिलं पोस्टिंग तुमचं कुठं झालं? पहिलं हा. जुन्नरला पहिलं पोस्टिंग झालं. हं. जुन्नरला मला त्यावेळेस PSI म्हणून ठुवे म्हणून होते आपले पारनेरचे, हं. आणि सेकंड PSI म्हणून त्यावेळेस PSI असायचं. सेकंड PSI म्हणून शेख साहेब होते, आणि चौधरी म्हणून सर्कल इन्स्पेक्टर, त्यावेळेस CPI ची पोस्ट असायची. 7 पोलीस स्टेशनला मिळून एक CPI. तर सर्कल पोलीस इन्स्पेक्टर होते त्यावेळेस चौधरी सर. तिथं वेळ दिला. त्याच्यानंतर मला तिथं एक तपास पथकाचा एक जॉब होता. त्याच्यात मी काम करायला लागलो, आणि त्याच्यात वेळ मिळायचा म्हणून मी तिथं जुन्नरला शिवनेरी महाविद्यालयात SYTY केलं, आणि तिथं मी BA झालो. पुढचं शिक्षण पूर्ण केलं पोलीस खात्यात असतानाच. तुमच्या ते पदोन्नतीसाठी त्याचा तुम्हाला फायदा झाला. त्याच्यानंतर जुन्नरमध्ये माझी मावशी राहायची घाटे म्हणून, त्याच्यामुळे मी जुन्नर पहिलं पोस्टिंग माझं जुन्नरला झालं. मला त्याचा आनंद झाला. पण तरी आपल्या तर जुन्नरला पहिलं म्हणजे हिंदू मुस्लिम होते, पण त्यांचं ऐक्य, कारण जुन्नरला त्यावेळेस दंगलीचं थोडस गालबोट लागलेलं होतं. तर हिंदू मुस्लिम ऐक्य कसं राहील याच्या दृष्टीने मी फार प्रयत्न केले, म्हणजे मोहल्ला कमिटीच्या मिटिंगा वगैरे. तर त्याच्यात मला ते त्यावेळेस साहेबांनी तिथं मला समाजाशी कसं राहावं, समाजाशी कसं व्हावं मी तिथं शिकलो. कारण शिक्रापुरात मी थोडासा नाही म्हणलं तरी रांगडेपणा माझ्याकडे इथे जास्त होता. पण बाहेर गेल्यानंतर मला तिथं समाजात कसं राहावं, कसं वागावं ते मला जुन्नर तालुक्याने दिलं. त्या तिथले कुठल्या गावामध्ये तुमचं पोस्टिंग होतं? म्हणजे कुठली गावं तुमच्याकडे होती? जुन्नर तालुक्यातली संपूर्ण गावं माझ्याकडे होती. फक्त म्हणजे जवळजवळ जुन्नर तालुक्यात सगळ्या गावात माझा परिचय, जवळजवळ. तरी काही नावं सांगायचे? जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा, पिंपळवंडी, काळवाडी, उमरज, ओझर गणपतीचं, लेण्याद्री, ह्या गावांशी तुमचा जास्त संपर्क असतो. म्हणजे आजही तुम्हाला तिथली लोक ओळखतात. आजही जुन्नर तालुक्यात कोणत्याही गावात माझा परिचय असलेला एक तरी माणूस असणार. आणि त्या काळचे राजकीय लोक किंवा आमदार, खासदार यांच्याशी तुमचा संबंध? चांगले संबंध होते माझे. आता मला ओळखणारे म्हणजे राजकीय पुढारी वल्लभशेठ बेनके होते, शरददादा सोनवणे होते, तो आपला माणूसच होता. आशाताई होत्या, आशाताई बुचके, शरद लेंडे होते, रघुनाथ शेठ, परत तुम्हाला सांगतो रघुनाथ शेठ लेंडे, शिवाजीराव काळे कैलासवासी झाले, शिवाजीराव काळे ते सहकार महर्षी होते, निवृत्ती शेठ होते, सत्यशील शेरकर त्यांचा पुतण्या, तोही माझा मित्र, ओझरचे गणेश कवडे माझे स्नेहीच, मयूर पवार म्हणून आता पिंपळवंडीचे उपसरपंच ते, सगळ्यांशी माझे आपलेपणा सगळ्यांशी आपलेपणा. मला ते अतिशय जवळून ओळखायचे. आपल्या गावातले बांधल बी यायची तिथं जुन्नरमध्ये.
प्रचाराला यायचे. मला त्याचा अभिमान वाटायचा की माझ्या गावातला माणूस इथे येऊन सगळं प्रबोधन करतो. कारण आशाताई बुचकेंना ते काय म्हणायचे, गावड्याची लेख म्हणायचे. बाबू पाटे माझा मित्र, माझा मेहुण आहे आशिष माळवतकर. आता नाना लग्न किती साली झाले? माझं लग्न सन 1990 साली झालं. माझी सासरोडी नारायणगाव आशिष माळवतकरची बहीण माझी मिसेस. लग्नही माझं नारायणगावातच झालं. नारायणगाव म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रातच तुम्ही? हो, माझ्या कार्यक्षेत्रात लग्न झालं. आता मिसेस काय करत होती? माझी मिसेस त्यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्रात होती, जिल्हा परिषद सर्व्हिसला होती. ती आरोग्य सेविका म्हणून होती. तर तिचं पोस्टिंग ओतूरला झालं. ती 23 वर्ष एकाच गावात होती ओतूरला. त्यामुळे मी ओतूरला 23 वर्ष येऊन जाऊन राहायचं. पोस्टिंग आजूबाजूला असली? आजूबाजूला कुठे, जुन्नर तालुक्यात कुठे पोस्टिंग असली. मी 23 वर्ष जुन्नरला ओतूरला राहिला. माझी मुलंही ओतूरलाच झाली. शाळेलाही मुलं ओतूरलाच होती. ना आता लग्नाच्या वेळेस वराडाची ट्रक घेऊन चालली होती, त्यावेळेचा काय किस्सा आहे तो सांगा. वरडाची विरळे पाटलांची ट्रक होती. आता काय होतंय, मी बी लग्नाला, सगळ्यांच्या लग्नाला गेलतो त्या काळात. पोर टपाव बसायची. टपाव बसायची तर आम्ही पहिल्यापासून रांगडे असल्यामुळे सगळे टपाव. तर काय टपाव बसू नये, कारण पोलीस अडवतीन वगैरे असं त्यावेळेचा. तर टपाव बसले तर त्याला काय करायचे, ड्रायव्हर लोक ग्रीस लावायचे, कारण टपाव बसू नये म्हणून. आणि आम्ही तर टपावर बसणारच. फांद्या लागायच्या वरच्या झाडाच्या. सगळे अर्जुन म्हणा, विजू म्हणा, तुम्हाला सांगतो गावातली नरेंद्र गायकवाड म्हणा, हे सगळे असे वरच बसायचो आम्ही. आणि रुख होत असायचा ते खाण्यासाठी. तर मी माझं वराड सुद्धा नारायणगावला ट्रक मधून गेला. नारायणगावलाच लग्न झालं. नाही, तुमच्या वराडाची तुमची ट्रक अडवली होती ना? हा, अडवली, माझी ट्रक अडवली होती. पण त्यांना सांगितलं मी बी जुन्नरला पोलीस, मनसरला अडवली होती, जुन्नरला पोलीस खात्याचे. काय केलं नाही त्यांनी, आपलं सोडलं, त्याला घेऊन गेलं. तो किस्सा गावातल्या बऱ्याच लोकांना लक्षात. काय झालं, मी बी शिक्रापूरहून वराडायचं, तर मी बी ट्रक अडवायचो. तर मला बाळू चव्हाण किंवा अर्जुन चव्हाण वरूनच म्हणायचे तो नाणे आहे तिथे. त्यामुळे मी म्हणायचो, बाबांनो ही गाडी सोडा, बाबांनो मी पैसे देतो तुम्हाला, जाऊ द्या ही गाडी जाऊ द्या. पोरं काय ऐकायचे, पोरं काय ऐकणार नाही. ती जागच्या ह्याच्यात माझी पोलीस खात्यात. हा किस्सा बऱ्याच वेळा झालेला आहे. कारण माझ्याकडे यायची, इकडे जुन्नरचे संबंध तिकडे आहे, आपलं शिक्रापूरचे संबंध आहेत तिकडे काही. ते वरूनच म्हणायचे नाणे आहे तिथं. तुम्हाला माहित होतं आपल्या गावची गाडी 100% सगळी ओळखीची. आणि मी पहिल्यापासून रांगडा होतो, त्यामुळे पोर रांगडी असणार, तिथूनच आवाज येणार मला. त्यामुळे मी म्हणायचो, बाबा ही गाडी जाऊ द्या, शिक्रापूरची आहे, तुम्हाला काय पार्टी बिटी मी देईन भाऊ, पण त्यांना जाऊ द्या. माझा मित्र रावसाहेब करंजीबे होता, सतीश करंजीबे होता, वर्गातच होता आम्ही. म्हणजे तरुणपणात तुमचं जे पांडुरंग मंडळ स्थापन केलं होतं, त्यातले कोण कोण सभासद होतं, त्यांची जरा नावं सांगा. आम्ही समाजाकरता पांडुरंग समाजसेवा योग मंडळ स्थापन केलं. प्रथम आम्ही नुसतं मंडळ स्थापन केलं, त्याच्यानंतर ते रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्ही त्यात ढोलणे जिम पथक बी केले. त्याचे पैसे यायचे तेही पांडुरंग मंडळात समाविष्ट केले. समाजाची सेवे करतात, की बाबा फरशी बसवायची, कुठं समाजाची सेवा, एखाद्या 15 ऑगस्टला शाळेला चॉकलेट गोळ्याला पैसे द्यायचे, तर आमच्या ढोलणे जिमच्या पथकातून बी पैसे राहायचे. ते सगळे करून आम्ही ते दिले, ते करायचो. तर त्यावेळेस माझं म्हणजे आमच्या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दळवे, त्याच्यानंतर उपाध्यक्ष मी होतो. म्हणजे नंतर चिटणीस विना मांढरे होते, आणि विना मांढरे होते म्हणजे विजय नारायण, विना म्हणतो आम्ही त्याला. आणि त्याच्यानंतर गोरक्ष साळुंके होता. त्याच्यानंतर अर्जुन चव्हाण एक होते खजिनदार म्हणून. त्याच्यानंतर अरुण खैरे होता. बाळासाहेब जानको चव्हाण, बरोबर ना, बाळासाहेब जानको चव्हाण, बाळू चव्हाण आपलं, त्याला मी बाळू गुटखा म्हणायचो. तो आजही एक प्रथा चालवतो की 15 ऑगस्टला याचा गोळ्याचा पुडा देतो, एक ध्वज उभारतो, तो एक होता. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो
पोपट सोंडे घेतला आमच्या हम्म. घेतला होता आम्ही. हम्म. नंदू देशपांडे होता. हम्म. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बाजीराव मांढरे होता. हम्म. बाजीराव मांढरे. हो. त्याच्यानंतर अब्बास तांबोळी होता. हम्म. मंडळातच होता अब्बास तांबोळी. अब्बास तांबोळी होता. त्याच्यानंतर नारायण भुजबळ होता. नारायण सर. हा सर. महाजन. अशोक महाजन होता. मारुती महाजन होता. सगळ्या थरातून लोक घ्यायची होती. आणि हे आपलं कोतवाल बाळासाहेब ते तर ज्येष्ठ होते आमच्यात. हा. बाळासाहेब चव्हाण म्हणून ते कोतवाल होते आपल्या ग्रामपंचायत. हा. ते आम्हाला मार्गदर्शक होते. त्यांनी आम्हाला आम्ही जरा कसं आहे थोडं रांगडे असायचे त्याच्यामुळे ते त्यांचं भीती होती आम्हाला. मी भ्यायचो काही लोकांना. अतिरिक्त भीती होती माझ्या मनात काही लोकांची. पैसे जाऊ नये म्हणून कणात आम्हीच बांधायचो. ते बांबू आम्हीच बांधायचो. नंदू देशपांडे असं त्यांनी सगळ्यांनी केलेत कष्ट. त्या काळात मेहनत कशी असायची तुम्ही? हा आम्ही तालीम होते आमची. मी 2 लिटर दूध प्यायचो एकटाच. बबन पैलवानांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे बबनराव आपले सासवडे ते आमचे वस्तात. त्यांनी तालमीत आम्हाला सगळं शिकवलं. मेहनत करायचो भरपूर. गणपती मंदिर आहे ना आपलं देशपांडे त्यांच्यासमोर तालीम केली आम्ही. त्यात ताक ओतायचो. ती माती खांदायचो. हौद खांदायचो. मेहनत भरपूर करायचो आम्ही. कारण बबनराव मेहनत केली तरच, नाही तर बबनराव चटकवायचे आम्हाला. ते मेहनतीतले डाव बांदलांनी शिकवले. म्हणजे विठ्ठलराव बांदल. म्हणजे मंगलाची वडील पापणी नाही लावत तर लांग टाकायचे. त्यांच्या कुस्त्या पाहायला आम्ही नेहमी असायचो. मग त्यांनी आम्हाला कुस्त्याचे डाव शिकवले. मग ते कुठं तालमीतच नाही वावरात बी शिकवले. मातीत. आता गावागाव कुठे कुस्त्या खायला गेलते का तेव्हा? हा मी पोलीस भरतीत मी जुन्नरला पंचायत समिती ओतूरचा आखाडा जुन्नरचा आखाडा गाजवला ना पोलीस खात्यात असतानाच. खात्यात असताना? हो हो. ती इथली मेहनत तुम्हाला तिथे उपयोगी पडली. हा मी चितपट कुस्ती केली. मला फार डोक्यावर घेतलं तिथं. शिवाजीराव काळे होते त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला असेल जुन्नरला. एक प्रकार ओतूरला घरफोड्या मोटरसायकली मोठ्या प्रमाणात आहे. त्यावेळेस आता मला काय म्हणजे 34-35 वर्ष सर्व्हिस झाली माझी. मला काय स्मरण नाही त्याविषयी, पण अशा घटना आहेत. त्यामुळं आम्हाला आणि मी तपास पथकात असल्यामुळे मला काय भरपूर याच्यात आम्ही गेले. दरोड्याच्या गुन्ह्यात मदत केली. दरोड्याचे गुन्हेगार पकडलेले होते. पारधी समाजाचे लोक म्हणून पिंपळगाव सूर्या पारनेर तालुक्यात श्रीगोंदा तालुक्यात तिकडे जाऊन रात्रीच्या रेड केल्या. DYSP शिंदे साहेब होते मला त्यावेळेस. म्हणजे दरोडा घरफोड्या मोटरसायकली चोर ह्याच्यात कामगिरी होती माझी. ती तालुक्याला बी माहिती. जुन्नर तालुक्याला आपल्या इकडच्या नाही माहिती. पेपरमध्ये यायचं त्यावेळेस. जुन्नरला किस्सा झाला माझ्या लग्नाच्या आधी झाला. जुन्नरला एक किस्सा झाला. जुन्नर तालुक्यात एक बल्लावाडी म्हणून गाव आहे. बल्लावाडीच्या ठिकाणी एक विहीर आहे. त्या विहिरीच्या धावावर 2 मुलं बसलेली होती. त्यांचे वडील पाणी वगैरे काय देत होते आणि अचानक विहीर ती धाव ढासळली. विहिरीची धाव असताना ती ढासळली आणि ती मुलं त्यात पडली गेली. त्याची बातमी पोलीस स्टेशनला कळल्यानंतर आमची ती फ्युजेट गाडी घेऊन आम्ही गेलो तिथं. त्यावेळेस माझ्याबरोबर मला वाटतं PSI शेख वगैरे होते. सेकंड PSI शेख. तर आता मी इथं उन्हाळा असल्यामुळं नुकतंच ट्रेनिंग झालं. एक यंग ब्लडेशन होतं. मी म्हणलं तुम्ही रस्सी बांधा मी उतरतो एकटा. लोक काय म्हणायचे नका उतरू. आमचे साहेब बी म्हणले अरे कशाला उतरतो ती विहीर पडती वरून ढासळती तू कशाला पडतोस. म्हणलं काय होत नाही तुम्ही मला रस्सी बांधा ढासळ जाईल तुम्हाला वळवडा. कुणी जातच नव्हतं त्या विहिरीत. गावातली लोक होती स्थानिक बरीच जमलेली होती पण कुणी काय उतरायला मागत नव्हतं. मी तयारी केली. मी उतरलो. मी उतरल्यानंतर मी ती मुलं काढली आम्ही 2. पण तरी मी विहीर ढासळत होती. ती निघाली मुलं आणि म्हणजे तो प्रसंग धारशीच निर्णय होता. त्याच्यामुळे तर आमचं इन्स्पेक्शन होतं पोलीस स्टेशनचं. त्यावेळेस सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे SP साहेब गायकवाड म्हणून होते आम्हाला. त्यावेळेस पत्रकार लोक चालती पोलीस स्टेशनला. एक पत्रकारांची मिटिंग असते म्हणून पोलीस स्टेशनला आलते. तर त्यावेळेस SP साहेब रिवॉर्ड वगैरे द्यायचे लोकांना. तर माझ्या बी कामगिरी चांगली असल्यामुळे मला रिवॉर्ड मिळालं होतं.
आणि ते पत्रकारांच्या मीटिंगमध्ये म्हणले, साहेब तुमच्याकडे पोलीस काही धाडशीबे आहेत, तुम्ही रिवॉर्ड किती देता? 50-25 रुपये GST देता, जरा चांगलं रिवॉर्ड द्या म्हणले मोठा. म्हणजे कोण आहे असं, काय कामगिरी केली कोणी आमच्या पोलिसांनी? म्हणले एक वीरवरून डासळत होती आणि ती पडली. तर त्यावेळेस मला SP साहेबांनी परत बोलून घेतलं आणि तिथं सांगितलं 2000 रुपये रिवॉर्ड दिले तुम्हाला. म्हणजे पत्रकारांनी सांगून, म्हणजे आणि त्याच्यानंतर मला समजलं की समाजात आपण जर चांगलं काम केलं तर समाज आपल्याला डोक्यावर घेतो आणि त्याचा मला अख्ख्या सर्व्हिसमध्ये फायदा झाला. नाना, शिक्रापूरचे तुमचे वडील उपसरपंच होते का सदस्य होते? नाही, माझे वडील शिक्रापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते. उपसरपंच. पण त्यावेळेस बिनविरोध निवडणुका व्हायच्या शिक्रापूरला. आजही शिक्रापूरला बिनविरोध निवडणुका व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस सरपंच वसंतराव करंजे होते, वसंतरावकरांचे सरपंच, आणि उपसरपंच वडील होते. मानणारा जुन्नर तालुक्यातल्या माझ्या शब्दाला थोडीशी, पोलीस म्हणून मी नाही राहिलो, पण मी एक त्यांचा मित्र म्हणून राहिलो. त्यामुळे मला जुन्नर तालुक्यात प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय सहसा पोलीस स्टेशनला जात बी नव्हते. आजही त्या काळातले जुने मित्रपरिवार आहे गावातले तुमच्या अजून सहवासात आहे? हो आहेत, सहवासात माझे संभाषण चालू आहे. कॉलेजचे मित्र तिथले, राजकारणातले छोटे मित्र आता मोठे झालेले आहेत. मयूर पवार माझा मित्र आहे, पण तो पिंपळवंडीचा सरपंच झालेला आहे. परत मला सांगतो गणेश कवडे भाजपचा अध्यक्ष झालेला आहे तिथला, तोही छोटा होता. सत्यशील शेरकर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झालेले आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर माझी मैत्री होती. आमदार अतुल शेटबेन, माजी आमदार अतुल शेटबेनके यांच्या वडिलांबरोबर माझी मैत्री होती, त्यांच्याबरोबर बी आहे. आणि आपला माणूस शरददादा सोनवणे तर माझे जवळची स्नेही, मी तिथंच नोकरी केली. तसं काय अडचण नाही. तर संजय काळे चांगले होते, रघुनाथ शेठ चांगले आहेत, तसं काय नाही. राजकारणाशी चांगले संबंध होते माझे. आणि मी काही कुणाला, माझं वडिलांनी एकच सांगितलं होतं, ज्या दिवशी पेपरला तुमचं वाईट नाव येईल त्या दिवशी तुम्ही तरी खात्यात राहायचं नाही, नाहीतर मी तरी नसणार. त्या शब्दाला मी जगलो. त्यामुळे कुठं मी कुणाकडे असं त्रास होईल अशी नोकरी केली नाही. तात्यांचा स्वभाव किंवा हे मदत करणं किंवा हे तत्वानीच वागणं, RSSचे कार्यकर्ते, माझे वडील संस्कार तुमच्यावरच होते. आम्ही राष्ट्राला पहिलं मानणार, कर्तव्याला पहिलं मानणार, नंतर घर, नंतर बाकीच्या गोष्टी. भले त्यासाठी बलिदान झालं तरी चालेल. राष्ट्रावर भक्ती आहे आमची आणि कर्तव्यावर भक्ती आहे. त्याच्यामुळे आमचं पहिल्यापासून ते तत्व होतं. आता काही गोष्टीत कसं आहे, प्रत्येक जुन्नर तालुक्यात मी इतके वर्ष का राहिलो याचं कारण माझे संबंध चांगले. मॅक्झिमम मी काय सर्कल इन्स्पेक्टर रायटरशिप केली ती. त्याच्यानंतर मी फक्त मंचरला 3-1 वर्ष काढली असतील आणि याला 1 वर्ष काढलं असेल दौंडला. बाकी सगळी सेवा जुन्नर तालुक्यातच झाली माझी. माझा त्यावेळेस आता तिथं मी पिंपळवंडीला दत्त मंदिर आहे, तिथं मी थोडस योगदान देतो माझं. तिथली लोक चांगली आहेत. धार्मिक स्थळी सेवानिवृत्त फुलसुंदर सर आहे तिथं. बाळासाहेब वामन माझे काळवाडीचे चांगले दोस्त. बाळासाहेब वामन ते माझे मित्रच. आणि कैलासवासी शरदराव वामन माझे सरपंच, ते एक चांगले होते. बाळासाहेब काकडे म्हणून एक सरपंच होते तिथं, माजी सरपंचच येते, ते चांगले मित्र. बाळासाहेब काकडे दुसरे डॉक्टर काकडे चांगले मित्र. म्हणजे मी काही काळवाडी माझ्या शब्दाच्या पुढे जात नव्हते. जवळजवळ 1917-18 साली मी 18 साल्यापर्यंत मी सायकल आणि मोटरसायकल दोनच प्रवास पोलीस खात्यात. जुन्नरला सुद्धा सायकलीवरच प्रवास केला. त्यावेळेस सायकल काठी अडवायची, त्याला आर्मीचा असायचा, ती नाईट राऊंड असायचा सायकलवर. आणि फ्युजन जीप असायची पोलीस स्टेशनला. ना आता त्या काळात विद्याधाम मधले मॅक्झिमम शिक्षक लोक तुमच्या वाड्यात राहायला असं? हो बरोबर आहे. कोण काय त्यांचा काय अनुभव? ते आमच्या वाड्यात तरी करायचे बरं का. म्हणजे कुमारिका शिक्षक असायचे त्यावेळेस, त्यांना भीती नव्हती वाड्यात पहिल्यापासून. वडील आमचे हे होते आणि सगळ्यात त्यावेळेस बाथरूमची संडासची सोय नसायची कुठे गावात. त्यामुळे आमच्या इथे संडास होते त्यावेळेस त्या भादेकरबाई, कुमारिका भादेकरबाई, सुमंतबाई, नंतर के कुलकर्णी, सुनील देशपांडे, कुलकर्णी मॅडम, बरेचसे शिक्षक, ठाकूर सर ते बी आमच्या वाड्यात राहायचे. मेंदळे सर राहायचे, पवार सर राहायचे, सगळे शिक्षक आमच्या वाड्यात राहायचे. मुख्याध्यापक दिघे होते पूर्वीचे, ते राहायचे. खळदकर राहायचे.
सगळ्यांचं परत राहणं एमएससीबीचे ते थत्ते साहेब राहायचे आमच्या तिथं. हे जुन्या काळातली हो. लोक सांडभर वायरमन वगैरे ते तिकडे राहायचे तुमच्या तिकडे. सांडभर आणि गुंजाळ. हो, गुंजाळ दोनच वायरमन ओळखतो. ना आता तुमचं सगळं एकत्र कुटुंब होतं, त्या कुटुंबाविषयी थोडी माहिती द्या. म्हणजे वडिलांना भाऊ किती होते, नंतर तुम्ही किती जण भावंड, त्याविषयी थोडी माहिती सांगा. माझ्या वडिलांना नाव सांगा वडिलांना. जनार्दन उर्फ बाबूराव वासुदेव हिरवे. माझे वडील नजर कैदेत होते आरक्षेच काम केल्यामुळे. त्याच्याबाबत माझ्याकडं आणीबाणीच्या काळात इंग्लिशमध्ये माझ्याकडे त्यावेळेस वॉरंट आहे, अजूनही मी जपून ठेवलेले आहे. आणि पहिल्यापासून आरक्षेचं काम करायचे, संघाचं काम करायचे, त्यामुळं आमच्या घरावर कायमच नजर असायची. आरक्षेच्या बैठका वगैरे माझ्याच घरी असायच्या. वडिलांच्या भावाची मुलं चंद्रकांत हिरवे वगैरे होते. पण माझ्या आजोबांना म्हणजे माझ्या आजोबांना एकटेच होते माझे वडील, एकटेच होते. त्यानंतर आम्ही माझ्या वडिलांना 5 मुलं. माझ्या थोरल्या बंधूंचं नाव मनोहर, दुसरा विजू, तिसरा अशोक, अण्णा अंकुश आणि मी नाना लहू, शेवट 5 मुलं, 3 बहिणी. एक माझी बहीण शालन म्हणून होती, ती मलठणला दिलेली होती, ती आता हयात नाही. दुसरी बहीण मालन म्हणून होती, ती महाबळेश्वरला दिलेली. तिचे मिस्टर ज्युनियर इंजिनियर होते पंचायत समितीमध्ये. तिसरी माझी बहीण नंदा पानसरे, तिचे मिस्टर टेल्कोला होते. ती मला वाटतं तुमच्या बहिणीची मैत्रिणी असावी. तर ती सध्या पुण्यात राहते आणि कडूसला त्यांची जमीन वगैरे म्हणून ती कडूसमध्ये त्यांनी घर वगैरे बांधले, श्रीमंत टँक वगैरे बांधले, तिथं राहते ती. असा आमचा एकत्र परिवार आहे, एकत्र कुटुंब, मोठा वाडा. आम्हाला प्रत्येकी एक मुलगा, एक मुलगी. फक्त एकाच भावाला 2 मुलं आहेत, मुलगी नाही. तुमच्या मुलांची नाव सांगा. काय माझ्या मुलांची नाव, आमच्या सगळ्यांची मुलं इंजिनियर आहेत आणि मुली बी इंजिनियर आहेत. आमच्या घरात जवळजवळ 10 ते 12 इंजिनियर आहेत. अरे बाबा, सगळं सुशिक्षित कुटुंब. सगळं सुशिक्षित कुटुंब. आमच्या वडिलांच्या नंतर सगळं सुशिक्षित कुटुंब आमचे. आणि सगळे कामानिमित्त बाहेर गेले आहेत, पण पुण्याजवळच आहेत सगळ्या. माझी एक मुलगी, एक भावाची मुलगी, एक बहिणीचा मुलगा, हे सगळे फॉरेनलाच होते. आता माझ्या भावाची मुलगी आणि माझी मुलगी फॉरेनलाच आहे. नाव सांगा त्यांचं. पूजा लो हिरवे, ही युकेला आहे. आणि मुलगा इथंच. मुलगा इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, अनिकेत. सर्व्हिसलाच आहे. कुठे ते? तो पहिला अमेरिकेला होता, आता पुण्यात आलाय. आमचा किस्सा म्हणजे कसं आहे, आपल्याकडं चोरशी आहेत ना, त्यांच्याकडं शिक्रापूर सारख्या अख्ख्या लोकांना त्यांनी पंचपक्वानाचं जेवण द्यायचे पूजेला श्रावण महिन्यात. त्यांची वडील आणि माझ्या वडिलांची मैत्री होती फार, कारण त्यांचे वडील महाबळेश्वरला होते, माझी बहीण बी महाबळेश्वर, त्यामुळे ती ओळख झाली. त्यामुळे सणावाराला आमच्या इथून डाबा त्यांच्या इथे जायचा. आजही राजेंद्र चोरशियाची मुलं आमच्याकडे येतात, आमच्या मार्गदर्शन घेतात. आम्हाला दर सणावाराला त्यांच्या घरातली लेडीज वगैरे आमच्या आईला भेटायला येतात. आजही ते कुटुंब आमच्याशी चांगलं आहे. रावसाहेब करंजे माझ्या क्लासमधला, सतीश करंजे माझ्या क्लासमधला, राजाभाऊचा भाऊ म्हणजे विलास. राजाभाऊ आम्हाला तसं मार्गदर्शन करायचे, चुकलं बिकलं तर, कारण गावातले होते ते मंडळ, गावातलं होतं. राजाभाऊचा आधार होता आम्हाला. त्या सगळ्या मंडळातल्या ज्या ज्या लोकांचं आमचं समाजसेवा केली, त्याचं आम्हाला फळ देवाने दिली नाही. ना त्याबरोबर होळीचा सण मोठा असायचा गावात. काय होळीचा सण असायचा, तर ते आता ही मंडळातली पोरं आमची, हे अर्जुन म्हणा, हे सगळी एकत्र बसायची संध्याकाळी. तर त्यावेळेस गौऱ्या असायच्या आणि लाकडं असायची. आणि किस्सा खरं सांगतो तुम्हाला, आपल्या इथं तळेगाव ढमढरेवरून टांग्याने माल यायचा शिक्रापूरला, किराणा दुकानदारला वगैरे, आपले विरळे पाटलांना वगैरे टाकायला. तर ते टांग्याने होता, बॉ टांगेवाला म्हणून, त्यांचा मुलगा रामा वगैरे होते. तर काय झालंय खरं सांगतो, त्या
त्यावेळेस गावात झाला थोडस असं संध्याकाळी होळी मोठी असायची. हम्म. तर काय झालं, आपल्या पोरांनी ठरवलं, सांगू खरं सांगायला काही हरकत नाही, ते हा, हा. सांगायला नाही पाहिजे, मी सांगतो. काय काय नाही आता हो. ठरवलं म्हणल्यानंतर ती एक खैऱ्यांची ती बहीण होती एक पाटोस्तीवर, हम्म. तर ती शेण थापून असा कलवड तयार करायची. हम्म. आता पोरं म्हणले आपण तो कलवडच आणायचा होळीला. हम्म. मग काय केलं, म्हणजे नाथाच्या देवळासमोर बुवा टांगेवाला आपला टांगा सोडून घरी झोपायचे. हम्म. मग त्यांचा टांगा वाढत नेला 4 लोकांनी आहे. हम्म. आणि तो कलवडच अख्खा चोरला. बरं त्यावेळेस जरा प्रथा होती, एकदा कलवडाला हात लावल्यावर कुणी बोलायचं नाही म्हणून. हम्म. तो कलवडच अख्खा वाहून आणला आणि ती होळीला तयार केला. दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या बापाने लय मारलं. असे असे किस्से होळी 3 दिवस चालू. 4 दिवस त्याच्यावर पाणी तापवायचे लोक, पाणी तापायचं. आणि लाकडं पण चोरून आणायचं. लाकडं चोरून आणायची. काय जायचे बरं, काय कुणी बी चोरून न्यायचं, त्या होळी टाकायचं, नाव यायचं नानावर. आडदांग फक्त नाना. हा, कारण मी जरी लाकडं चोरायला नसलो तरी नाना आहे. मी एकदा पुण्याला गेलो होळीच्या दिवशी, मी लोक म्हणे नाण्याने चोरले. काय सांगायचे, असा किस्सा आहे. जुन्या आठवणी. काय वाटत नव्हतं, मार बी खायचो आम्ही. वडिलांचा मार खायचो. माझं पोलीस खात्यात जायला कारणीभूत भालचंद्र देशपांडे. आमचे वडील म्हणले नाही जायचं, ते म्हणले जाऊ दे पोर. गेलो पोलीस खात्यात. वडिलांचा विरोध होता. हा, वडिलांचा विरोध होता, कारण आम्ही टिकणार नाही असं काय. लोक बी म्हणायची गावातली, अरे हा पोलीस खात्यात टिकेल का नाही सांगाय का, परत शिकाराला येते. पण काढली 40 वर्ष काढली. त्या घराण्यात उत्सवाची परंपरा 2 आहेत. एक हनुमान जयंती आमच्याकडे असते. हनुमान जयंतीला हनुमंताला शेंदूर चांगल्या क्वालिटीचा, खिरापत हे आणि हार एवढं आमच्याकडे असतं. म्हणजे आमच्या घराण्याला मान येतो पूर्वीपासून. आणि दुसरा जेजुरीची खंडोबाची काठी, जी होलम म्हणून आहे संगमनेरची, त्यांच्याबरोबर आपल्या इथं काठी जाती कुलदैवत खंडोबाला. तर ती काठी एक आमच्याकडं आणि कुलकर्णी म्हणून आहेत, शांताराम कुलकर्णी, अशा 2 काठ्या. तर शांताराम कुलकर्णीची पूर्वी काठी भुजबळ लोक घेऊन जायची, आणि आमची जी काठी काटकरी होती ती चव्हाण कंपनी होती. हे बाळू चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, रंगनाथ चव्हाण, ही लोक आमची काठी न्यायचे. हे काटकरी काय करायचे, हनुमंताला जी फुलाची माळ असायची ना, ती आपल्या चाफ्याच्या फुलाची असायची. तर त्यावेळेस माळावरचे माळे लोक ते आणून द्यायचे घरी, मग त्यांना जेवण वगैरे द्यायचं आपण, आणि त्याचे आपण फुलाचे हार करायचो आणि तो हनुमंताला जायचा. आता ती प्रथा बंद केलेली आहे. वडील 2004 साली निर्वाळले. पण हे जे आमचं हे जे टिकवलं वैभव, शेती इतके हे सगळं टिकवले फक्त आईची पुण्य आहे. आमच्या आईने फार कष्ट केलेले आहेत. बरं ना, तुम्ही तुमचा जीवनाचे जे अनुभव आहेत ते आमच्यासाठी शेअर केले. छान मुलाखत सांगितली. तुमचं आपल्या शिक्रापूर गावातलं योगदान आणि जुन्नर तालुक्यातलं योगदान दोन्हींचा ताळमेळ लेखाजोखा आमच्या पुढं मांडला. प्रेक्षकाच्या वतीने तुम्ही छान मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आपली छोटीशी मुलाखत संपली असं जाहीर करतो.